करणार मज्जाच मज्जा. घेऊन आलो आहोत आत्मा मालिक बाल संस्कार शिबिर 2024. तब्बल 13 विविध ऍक्टिव्हिटीज, मेडिटेशन, योगा, विविध स्पोर्ट्स व क्रिकेट, स्विमिंग, मर्दानी खेळ व कुस्ती, संगीत, अभिनय, डान्स व अँकरिंग. एकाच शिबिरात या सर्व ऍक्टिव्हिटीजचा अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प. भव्य इनडोअर स्विमिंग पूल, 1500 CCTV कॅमेरे, मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार, मोफत लॉन्ड्री आणि बरंच काही. हेल्पलाईन नंबर 9582 26 38 75 वर कॉल करून बाल संस्कार शिबिरसाठी एक दाबा. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 2023-24च्या 69व्या विक्रमी गळीत हंगामाचा सांगता समारंभ. कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ चित्राताई बर्डे यांच्या शुभ हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात येऊन संपन्न झाला. या प्रसंगी आमदार संतोष काळे बोलत होते. ते म्हणाले की 2023-24च्या गाळप हंगामाचा सर्वच कारखान्यांचा ऊस उपलब्धतेचा अंदाज चुकल्यामुळे अपेक्षापेक्षा 1.5 ते 2 महिने गाळप हंगाम उशिरा बंद झाला. पुढे बोलताना आशुतोष काळे म्हणाले की पाणी प्रश्नाच्या बाबतीत खूप बोलण्यासारखे असून अनेक प्रश्न आहेत, मात्र जे आज आपल्यात नाहीत त्याच्याशिवाय बोलणे उचित नाही. पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याची अत्यंत गरजेची आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे प्रत्येक अधिवेशनात हा प्रश्न पोटतिडकीने मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे. ज्या त्या व्यासपीठावर ज्या त्या गोष्टी बोलतो, परंतु तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे नाईलाजास्तव बोलावे लागत आहे. निवडणुका आल्या की पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचे त्यांना आठवते. ज्यांना लोकांनी नाकारले त्यांनी बोलणे हास्यास्पद असून 40 वर्ष एका हाती सत्ता असताना त्यावेळी का सुचले नाही? ज्या गोष्टीची तुमचा संबंध नाही, ज्याच्यावर तुमचा अभ्यास नाही, त्यावर तुम्ही भाष्य करणे योग्य नाही. काल परवा आपल्या तालुक्यातले एक ज्येष्ठ नेते काहीतरी बोलून गेले. त्याचा कारखान्याच्या याच्याशी काही तसा संबंध नाही. परंतु आपण जे काही पाहतो, आपल्या सर्वांची संस्कृती आहे, आमच्या कुटुंबाची संस्कृती. ज्येष्ठ व्यक्तींबद्दल जास्त काही बोलायचं नसतं. जे काही आपण त्या ठिकाणी मांडलं त्याच्यामध्ये कितपत तथ्य हे तपासण्याची त्याच्या अर्थाने खऱ्या गरज आहे. आपण मला सल्ला दिला का आपण एवढे 3000 कोटीचा निधी आपल्या तालुक्यासाठी आणला, 400-500 कोटी निधी आणून पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे का नाही आणलं, अशा प्रकारचा काय म्हणतात प्रश्न मला त्या ठिकाणी विचारला. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे आदरपूर्वक का मालव्यांचं नूतनीकरण करायला 400-500 कोटी रुपये लागतात. तर ते पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी ज्यावेळेस तो प्रकल्पाचा रिपोर्ट झाला त्यावेळेसच 20-25 हजार कोटी त्याला लागणार होते. आणि ती गोष्ट 20 वर्षापूर्वीची सांगते. आता किती 50,000 कोटीच्या पुढे जाईल याची कल्पना नाही. त्याच्यामुळं जेवढं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी आपण त्या विषयामध्ये बोलू नये अशा प्रकारची नम्रतेची विनंती या ठिकाणी आहे. परंतु या सर्व गोष्टीचा मी विचार करायला म्हटलं आता असं काय झालं का आता या सगळ्या गोष्टी उकरून काढण्याची गरज आहे. नंतर विचार आला आता निवडणुका जवळ आलेल्या त्याच्यामुळं काही ना काहीतरी विषय त्या ठिकाणी घेतला. मुळामध्ये आपण जर पाहिलं तर कुठलाही विषय असा राहिलेला नाही ज्याच्यामध्ये ते आपल्याला त्या ठिकाणी बोलू शकतात. आणि म्हणून मुद्दाम माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब 2004ला आणि 2009ला त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांनी काम केलं. एक विरोधी पक्षाचा आमदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे जे काही संबंध जुन्या मंत्री महोदयाशी असतील, जुन्या नेत्यांशी असतील, त्याचा वापर करून आपल्या मतदारसंघासाठी चांगल्या पद्धतीचा निधी आणण्याचं त्यांनी काम केलं. एक विरोधी पक्षाचा आमदार विधान भवनामध्ये जे काही चालतं ते सत्ताधारी किंवा सत्ताधारीच्या संख्येवर चालत असतं. विरोधी पक्षाच्या आमदारांचा तिथं काही विषय नसतो. त्याच्यामुळं हे जरी विरोधी पक्षाचे आमदार असले त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. आता 2004-9ला ज्यांना लोकांनी नाकारलं त्यांनी हा प्रश्न विचारावा. हे खऱ्या अर्थाने हास्यास्पद त्या ठिकाणी आहे. बाकी पाण्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे आणि भरपूर अशी माहिती आहे. परंतु आपण म्हणतात ना का
गेलेल्या माणसाबद्दल जास्त बोलू नये, नाहीतर भरपूर अशा गोष्टी उकरून निघू शकतात ज्या त्यांना उत्तर द्यायलाही अवघड होती. म्हणून माझी त्यांना कळकळीची विनंती, जे काही आपण राजकारणाच्या साठी एवढे विषय त्या ठिकाणी घेताय, या गोष्टी त्या ठिकाणी थांबाव्या. आपण चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतोय, आपण आपलं काम करतोय, त्यांना काही विषय राहिलेला नाही म्हणून ते काही ना काहीतरी विषय त्या ठिकाणी उकरून काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं 2004च्या अगोदर काय भाग भावनिक कश्यपी वांदेवी मुकणे फुकणे एवढं भूलथापा देऊनच त्यांनी दिवस काढले. आणि आता हे नवीन काहीतरी किती कोटी लागणारे त्याचे सगळे विषय त्या ठिकाणी काढले जातात. म्हणून आपण ज्यावेळेस दुसऱ्याबद्दल बोलतो स्वतः 35 आणि अधिक 5 असे 40 वर्ष सत्ताधारी पक्षामध्ये असताना ते काम का नाही केलं, हा प्रश्न खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी विचारला पाहिजे. एवढं फार त्याच्यामध्ये गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट नाही. आपण सातत्याने आपल्याला काय सांगण्याची गरज नाही, परंतु पहिल्या अधिवेशनापासून जे काय आपल्या पाण्याच्या बाबतीमधल्या अडचणी आहेत, जी काही परिस्थिती आपल्या परिसरामध्ये निर्माण झाली, सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आपल्याला पाणी मिळत होतं त्याच्यामध्ये दिवसेंदिवस कमी होत गेलं. सर्व परिस्थिती अधिवेशनामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये पोट तिटकीने मांडण्याचा प्रयत्न, सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला. सरकार कुठलंही असो, परंतु आपल्या भावना त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम ही सातत्याने करत राहणार आहे. आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामध्ये आपण हे करू शकतो असं आपल्या या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण या गोष्टी आपण सगळ्याच आज गोष्टी बोलण्यासारख्या नाही, ज्या त्या व्यासपीठावर आपण वेळच्या वेळी बोलू, त्याच्यावर आपण जास्त न बोलता आजच्या आपल्या भारत हंगामाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांची मी मनापासून आभार मानतो. हा हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व सभासद, ऊसपादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर, तोडणी कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतूकदार, कंपनीचे पदाधिकारी, कर्मचारी, ट्रक मालक या सर्वांनी आपल्या आपल्या परीने योगदान देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय कर्मचारी.